का बाळ? इथून इथरोक गंध लावला, हा इथून इथून पाठीमागून वघाळला गंध. हो, माळा अर्धा अर्धा किलोचे घातल्या, काढून वघाराला आणली, तो वघाराला तव आली. इतकी माळ मोठी. वागतो किती चांगलं सुंबळ्या तू, वागण्याला महत्व आहे. एका जणाच्या गळ्यात 35 माळा होत्या जोशीबुवा, 35 माळा. आणि मार्केट मधून चालला, असंच मार्केट होतं वडोणी सारखं मार्केट. आणि एका किराणा दुकानात मला बसायचा योग आला. मागे एका किराणा दुकानदाराकडे आमचं कीर्तन झालं इथंच एकदा. हो, त्या किराणा दुकानात बसायचा योग आला आणि ते 30-35 माळा घातलेला माणूस चालल्याबरोबर त्या अशा शर्टाच्या आतून काय होत्या, काही वरून काय होत्या, इतक्या बसायच्या नाही, शर्ट फाटन ना ते. अशा एवढ्या मोठ्या माळा घातलेल्या. बरीच लोक नमस्कार, राम राम, जय हरी, जय गोपाल, जय रामजी की असं म्हणत होते. पण ज्या दुकानात बसलो त्या दुकानदारानं लगेच शटर खाली वळलं. मी म्हणलं का हो, एवढ्या 35 माळा आहेत आणि तुम्ही शटर खाली वळलं? जाऊ द्या म्हणले महाराज, मुलीच्या लग्नाला 1.5 लाखाचा किराणा न्यायला 8 वर्ष झालं, रुपया द्यायला नाही. गेल्यानं सगळ्या माळा नदीला. देखायला किंमत नाही, देखायला किंमत नाही, वागण्याला किंमत आहे, वागण्याला किंमत आहे. तुम्हाला एक सांगू का, कीर्तनात कोणालाही चांगलं बोलता येते. तमाशातल्यानं कुठे तुम्हाला शिव्या दिल्यात? कधी शिव्या दिल्यात त्यांनी तुम्हाला? सिनेमातल्या लोकांनी कधी शिव्या दिल्यात? नाटकातल्या लोकांनी कधी शिव्या दिल्यात? मग आमची लोक कीर्तनात गोड बोलतात म्हणजे फार चांगले आहेत का? याच्या नंतर त्यांनी चांगलं वागावं, त्याला चांगलं म्हणत असतात. विठाला विठाला. बरोबर. एखादा महाराज फार गोड बोलतो याच्याकरता तो फार श्रेष्ठ आहे असं नाही. त्याचं बाहेरचं वागणं किती गोड आहे हा महत्वाचा भाग आहे. बऱ्याच गोष्टी सांभाळता येतात, त्याला संप्रदायात प्रवेश असतो. चांगल्या प्रतीचा गायक आहे, तंबाखू खातो, अवघड आहे ना? आहे का नाही अवघड? उत्कृष्ट कीर्तनकार आहे, हो, पण भजन बंद करून स्टेजच्या मागे बिडी वाढायला जातो. स्टेजच पेटलं त्याच्या बिडीनं. आणि त्याच्या पाया पडून जर तुम्ही त्याला पैसे देता असाल तर तुमचंच पाप 10 पिढ्याचं उतू आलंय. विठाला विठाला. एक सांगू का, चुका करणाऱ्यापेक्षा चुका करणाऱ्यांच्या चुका धाकणारी 1 नंबरची हरामखोर असतात. कायद्याची चौकट आहे की नाही साहेब? चोराला चोरच म्हणावं लागेल की नाही तुमच्याकडे? मग त्याच्या गळ्यात 15 जरी माळे असतील आणि रातच्या जरी एखाद्याचं शटर उघडा असतील, तुम्ही त्याच्या माळा थोड्याच पाहता, त्याचा गुन्हा पाहता, तो दुकानाचं शटर तोडस. नेहमी चौकट आहे. गुन्हेगारापेक्षा गुन्हा झाकणारी माणसं सर्वात नालायक असतात. एका बाईनं आम्हाला चहा घ्यायला घरी बोलवलं. म्हणलं बाई मी काही चहा नकोय. म्हणलं नकोय. दूध घ्या. म्हणलं मी काय बोक्या नाही, मी काय दूध पेत नाही. नको म्हणलं बाई दूध नकोय. म्हणलं मला नकोय दूध. ते म्हणले महाराज तुम्हाला यावंच लागेल. म्हणलं बरं येतो. एवढ्या वेळात भागवत कथा सुरू होती, येतो तुमच्याकडे. एक महाराज आपल्याकडे यायलेत म्हणल्यावर त्या बाईनं दारात रांगोळी काढली. रोजही काढत असेल बिचारी, पण आज विशेष काढली. पण ती रांगोळी काढून आतमध्ये गेली आणि एका कुत्र्यानं त्या रांगोळीवर घाण केली. कुत्र्याला कळत असतं काय? पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काय पशुला कळतंय? आणि कुत्र्यानं त्या रांगोळीवर घाण केल्याबरोबर मी येणार असं त्या बाईला कळालं. बाहेर आल्यावर पाहिली रांगोळी. ती बाई शेजारणीला भांडत होती. ए तुझं कुत्रं का मोकळं सोडत? ती म्हणली बाई रस्त्यानं कुत्रे 100 पळायलेत, मी जरी मोकळं सोडलं तर माझ्या कुत्र्यानं तुझ्या रांगोळीवर घाण केली, त्याच्यावर नाव आहे का? ती फार शहाणी होती. त्या दोघी इतक्या शहाण्या होत्या, दोघी नवऱ्याला रस्त्यात शिव्या देत होत्या. इतक्या नालायक होत्या त्या. या मला घरी चहा घ्यायला बोललं म्हणजे फारच श्रेष्ठ आहे असं काय नसतंय. मी नाही मानित. काही बायका महादेवाला कोरडच होऊ देण्यात इतकं पाणी टाकायल्यात, इतकं पाणी टाकायल्यात, त्याला सर्दी होणी म्हणजे बरं आहे. म्हणजे ही फार शहाणी असं नाही. काही बायका लाखानं मंजुळा पांडुरंगाला वाहल्यात, फारच शहाणी आहे का? नाही. जी आपल्या मालकाला मानती ती शहाणी आहे, ती पवित्र आहे, ती पवित्र आहे, ती पवित्र आहे. आणि कीर्तनकाराला दूध पाजीन, काजू बदाम टाकून पाजीन, महादेवाला पाणी घालीन, बेल वाहीन, पांडुरंगाला मंजुळा वाहीन आणि पप्याच्या बापाला नीट बोलणार नाही, ही दिसणं म्हणजे अवदासा दिसलं इतकं पाप आहे. मी काय तुम्हाला उच्छेदून बोलत नाही, मी पुरावा सांगतोय. मी काय सो तुम्हाला काय माझं काय घराला घर आहे का दाराला दार आहे, तुमचं माझं काय संबंध आहे? मी यावर सांगतोय, अध्यात्मातला यावर सांगतोय. देखाव्याला किंमत नाही. एखादा मुलगा एखाद्या महाराजाच्या चपला उचलीत असेल. एक पोरग माझ्यासोबत 1.5 महिना राहिलो, गळ्यात माळाही होती त्याच्या. मी भंगेऱ्याला कशाला ठेवू?
ते सोबत राहिलं. 1.5 महिन्याच्या नंतर कळालं हे मायबापाला बोलत नाही. मी त्याला सांगितलं, बापू तू गाडीतून उतरून घरी जाय. काय झालं, तुझ्या पापानं मी एकदा वाचलोय आणि तुझ्या पापानं पुन्हा एखाद्या वेळेस पुलाखाली गाडी जाईल, म्हणून मला बसून कीर्तन करावं लागेल. तू मायबापाला बोलत नाहीस, आमच्या चपलान बुट काही तू उचलू नको, तुझ्यासारखा पापी नंबर 1चा तूच. जो मुलगा आई वडिलाला मानित नाही तो बिना चप्पलचा जरी पंढरपूरला गेला किंवा चंद्रभागा उकरून त्याला मधात जरी पुरलं तरी ते हरामखोराला मोक्ष नाही. त्याचा देव आहे त्याचे आई वडील. तुमचे सर्वात मोठे देव आहेत घरातले ज्येष्ठ लोक, घरातले ज्येष्ठ लोक, वयोवृद्ध लोक. या लोकांवर संस्कार करणं, त्यांना आदर करणं आणि अपत्या लेकरावर संस्कार करणं ही सर्वात मोठी तुमची पूजा आहे. सर्वात मोठी तुमची पूजा आहे. विठ्ठल विठ्ठल त्या बाईचे भांडणं होत होते. तेवढ्या अवकाशात तिचे मालक जरा हुशार होते. ते म्हणले, अगं जाऊ दे ना, काय ताने, आता घाण झाली ना, महाराज इकून येते नाही तर इकून येते. रांगोळ मधात होती ना, महाराज इकून येते नाही तर इकून येते. ते हुशार होतं. ती म्हणली, आता मी चांगल्या प्रतीची साडी घातली, मेकअप केले, तुम्ही घाण काढा. ते म्हणलं, मी आता मारुतीच्या दर्शनाला चाललो, तिथून आल्यावर काढी. तोरक माझा यायचा टाइम झाला. सुकास झाकणारी माणसं 1 नंबरचे नालायक असतात, याच्यावर बोलतोय. मग त्या बाईनं पाठीमागं परसदारात गेली आणि एवढी एवढी अर्ध टोपलं माती आणली आणि त्या रांगोळीवर माती टाकली. आता मला शेतीचा नाद असल्यामुळे 5-6 दिवस भागवतात माती पाहायलाच नव्हती भेटली, म्हणून मी त्या मातीवर पाय द्यायला. मला तरी कुठं कळालं मातीच्या खाली दुसराच कार्यक्रम आहे म्हणून. त्या बाईनं लग्नात आलेला 22,000चा गालीच्या मला बसायला टाकला होता. आता पाय ज्या वेळेला वल्ला झाला त्यावेळेला माझ्या का गोळ्या संपल्यात का मी धोतरानं पाय पुसायला. मी पाय कशाला पुसला साहेब, 22,000च्या गालीच्याला. त्या बाईनं सांगितलं, महाराज गालीच्या कस काय भरला. म्हणलं, बाई घाण जर झाकली नसती तर मी पाय द्यायला नसता. तू घाण झाकल्यामुळं माझा पाय भरला आणि म्हणून तुझा 22,000चा गालीशा खराब झाला. म्हणून चुका झाकणारी माणसं चुका करणाऱ्यापेक्षा जास्त नालायक असतात. विठाला चला, दोघं हाताला हात धरून चालतात. महर्षी वाल्मिक आणि मारुतीराय इथपर्यंत आलतो ना, दोघं जण चालतात. तेवढ्या अवकाशामध्ये महर्षी वाल्मिकांनी विचारलं, ग्रंथ बरा वाटला. मारुतीरायनं सांगितलं, महर्षी काय ग्रंथात विवेचन आहे, काय त्या अक्षरात माझा राम भरलेला आहे, माझे आईसाहेब भरलेले आहेत, माझे लखनलाल भरलेले आहेत, माझे भरत शत्रुघ्न भरलेले आहेत, माझं सर्व विश्व त्याच्यात भरलेलं आहे. याच्याकरता मी हृदयाला लावलेलं आहे, हृदयाला. पण मारुतीराय सहज म्हणले, महर्षी वाल्मिक जी, मी सुद्धा रामायण लिहिले, बघायला येता का. समुद्र 7 होते. प्रियव्रत नावाच्या रथात, प्रियव्रत नावाचा राजा एका रथात बसला माऊली दादा, आणि तो रथ पृथ्वीवर भ्रमण करीत असताना ज्या ज्या दिशेला तो रथ गेला त्या त्या दिशेनं 7 समुद्राची निर्मिती झाली, असं पुराण सांगते. तुम्हाला कितपत मानायचं ते तुम्ही तुमचं ठरवा, व्यक्ती स्वातंत्र्य, पण पुराण सांगते. त्याच्यापैकी 7 समुद्रापैकी एक समुद्र आहे, त्याला घृत समुद्र म्हणतात. आपल्याला सगळे शारोदक आहेत, आपल्याला सगळी समुद्र खारट आहेत, पण त्याला घृत समुद्र पुराणाचं नाव आहे. आणि त्या समुद्राच्या तीरावर काळ्या शालिमार दगडाच्या पाषाणावर आणि स्फटिकाच्या पाषाणावर शिळेवर जोशीबुवा रामायण लिहिलं मारुतीरायनं. महर्षी वाल्मिकांनी रामायण लिहिलं ते ध्वजपत्रावर. तुम्हाला ज्ञात असेल, पूर्वीच्या काळात माझ्या लहानपणी तुमच्या तारुण्यामध्ये काशीतले कापडी यायचे आणि आपल्याला गोड ते अशी ती अशी गोड अशी प्रसादाची ती फुटाणी असायची, मुरमुरे असायची गोड, आणि ती त्या ध्वजपत्रावर टेकून आपल्याला प्रसाद द्यायचे. आणि त्यांचा एखादा फार फास भक्त असेल तर श्रद्धेनं लाखेचं लिंग द्यायचे. लाख माहिती ना, लाख. पूर्वीच्या काळात मतदान पेट्या सील करायला लाखेचा उपयोग करायचे. सोनार हा मोठाले मनी आतमध्ये पॅक करायला लाखेचा उपयोग करत असतात. आणि याच लाखेचा महाल, लाक्षा जोर सुद्धा, ते लाक्षाग्रह सुद्धा याच लाखेच. बऱ्याच ठिकाणी लाखेचा उपयोग करतो. एवढे 2-3 पुरावे ऐकले तेवढे पुरे माना. आणि मग ते ध्वजपत्रावर ते विशिष्ट प्रकारच्या झाडाची साल आहे, त्याच्यावर रामायण लिहिलं. पण मारुतीरायनं स्वतःच्या नखाने शालिमार दगड, काळा पाषाण, भगवान पांडुरंगाची प्रतिमा आणि भगवान शिवलिंग हे शक्यतो जास्तीत जास्त शालिमार दगडाचं असते, काळ्या पाषाणाचं असते.
आणि त्या पाषाणावर रामायण लिहिलं नखानं कोरून. काही स्फटिकाची दगड होती, स्फटिकाच्या शिळा, त्याच्यावर रामायण लिहिलं. आणि खूप दिवसापासनं समुद्राच्या तीरावर वेली वाहड्या, ती पाषाणं, ती शिळा, ती अशी झाकून गेली वेलीनं. त्याच्यावर काय नाना प्रकारच्या वृक्षाच्या फांद्या असतील, पाना असेल, सगळे पडलेले आहेत. आणि महर्षी वाल्मिकांनी विचारलं, कुठे आहे तुमचं रामायण? मारुतीरायन शेपटीला आदेश दिल्याबरोबर वारं सुटलं. सगळ्या त्या वेली वगैरे, काळी कचरा, धूळ वगैरे त्या साफ झाल्या. आणि सांगितलं, आता तुम्ही वाचा, हे वाचा वाचा वाचा. कुठली गोष्ट दोघात करायची नाही. म्हणून आपल्या संस्कृतीत साक्षीदाराला किंमत आहे. तुम्ही बी एखाद्या स्पॉटवर पंचनामा करायला गेल्यावर त्याच्यावर दुसऱ्यांच्या सह्या घेतच आहेत. कारण आपल्याकडे दोघांनी केलेल्या गोष्टीला किंमत नसती, कोणीतरी एखादा साक्षीदार पाहिजे. हो, तिथं 8 डोळ्याची व्यक्ती, सत्यलोकातले मालक, हाडा मासाचा एक गोडसा कुंभार, विधाता ब्रह्मदेव आमंत्रित केले. आणि ब्रह्मदेव 8 डोळ्यानं ते रामायण वाचत होते. महर्षी वाल्मिक ते रामायण वाचत होते. हे सगळं वाचन झाल्याच्या नंतर महर्षी वाल्मिकाच्या लक्षात आलं, मारुतीरायनं लिहिलेल्या रामायणाच्या पुढे आपलं रामायण एका तिळा इतकं सुद्धा मोठं नाही. चला लवकर, पटकन पटकन चला, व्हा बाहेर. विठला विठला विठला. महर्षी वाल्मिकाच्या लक्षात आलं, आपण केलेलं रामायण यांच्या पुढे एका तिळा इतकं सुद्धा मोठं नाही. मारुतीरायनं आपण लिहिलेलं रामायण हृदयाला लावून नाचले. आपण लिहिलेला रामायणाचा ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचले. पण मारुतीरायचं रामायण ज्या वेळेला लोक वाचतील त्यावेळेला मी केलेल्या रामायणाकडे कोठे माऊली कोणी पाहणार नाही, असं महर्षी वाल्मिकांच्या लक्षात आलं. पुढे चालत असताना मारुतीरायनं सहज विचारलं, निघता? हो. काय देऊ आपल्याला? काय देऊ? याच्यातला एक बदल सांगतो. वाल्मिक ऋषी काही वेळ का असं पण संसारिक होते, आणि मारुतीरायाकडे तिळा इतका संसार नाही. निस्पृह साधू, 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी मारुतीराय. मारुतीरायाचे इंद्रिय त्यांच्या आईला आणि वडिलाला सुद्धा दिसले नाही साहेब. नैष्टिक ब्रह्मचर्याची लंगोटी बांधून आलेला अशोकराव व्यक्ती मारुतीराय, एवढा मोठा अधिकारी व्यक्ती. आणि त्या संन्याशानं सुद्धा एका संसारिक महाराजाला म्हणावं, मी तुम्हाला काय देऊ? काय देऊ तुम्हाला? काय? महर्षी वाल्मिकाला तितकी संधी सापडली. आणि महर्षी वाल्मिक म्हणले, मी मागितलं ते देताल का? मी मागितलं ते देताल का? मारुतीरायनं सांगितलं, जीवनभर आतापर्यंत गेलेला शब्द खोटा कधी केला नाही, आणि तुम्हाला काय पाहिजे असं मी स्वतःहून म्हणतोय, त्यावरती तुम्ही मागा ना. माझ्याकडे काय असेल तर मागा, मी देऊन टाकतो. महर्षी वाल्मिकाच्या लक्षात आलं, यांनी जर आपल्यावर कृपा केली, यांनी आपल्यावर जर उपकार केले, तर आपण जगप्रसिद्ध होऊ शकतो. चंद्र सूर्य तोपर्यंत आपलं नाव झळकू शकते. आणि यांनी जर नाही उपकार केले तर आपलं काहीच खरं नाही, काही खरं नाही, काही खरं नाही. देताल मारुतीराय? हो. एकच देऊन टाका, तुम्ही लिहिलेलं रामायण संपवा. तुम्ही लिहिलेलं रामायण संपवा. काय अक्षर असतील ते. मारुतीरायनं लिहिलेलं रामचरित्र काय टोकाचं असेल, पण एका साधूचा सन्मान, त्या साधूला दिलेला शब्द, त्या साधूला करण्याचं मोठेपण, मारुतीरायनं संपूर्ण शिळा उचलल्या आणि त्या घृत सागरामध्ये बुडून टाकल्या. देवर्षी नारद एके दिवशी आले, नारदाच्या चरणावर प्रणिपात केला, प्रणिपात केला. आणि एके दिवशी नारदांनी विचारलं, वाल्मिक, नारद गुरु होते, वाल्मिक जी गुरुवर आहे, जी 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 काय पुरुषार्थ आहे वाल्मिक आपला? हे महर्षी आपला काय पुरुषार्थ आहे?
चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमचा ग्रंथ झळकलाय. काय भक्ती सूत्र आहे आपलं. मला नव्हतं वाटत वाल्मिक आपण इतके मोठे व्हाल. कुठून ताकद प्राप्त केली. वाल्मिकांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि महर्षी वाल्मिकांनी देवर्षी नारदांना सांगितलं, गुरुवर्य तुमच्या कृपेमुळे मी माळकरी झालो. मी खुन करायचो, चोऱ्या करायचो, वाटपाड्या करायचो, चुकीची कामं करायचो. तुमची माझ्यावर कृपा झाली, उपकार झाले. मी परमार्थात आलो. पण माझा परमार्थ सिद्ध करण्याचे उपकार कोणाचे असतील तर ते मारुती राहायचे. सर्वात मोठे उपकार मारुती राहायचे. दृष्टांत संपला राजो. हे रामायणात पाहायचं नाही बरं महाराज, हे दुसऱ्या रामायणात पाहायचं. दुसऱ्या एखाद्या वेळेस बरीच लोक म्हणतील मी ते वाचिलं, मला त्याच्यात नाही दिसलं. गिरगावकराला का तुरीच्या पाट्यात गवसलं का सोमळ्या, तू वाचत जाय, सापडेल तुम्हाला. लक्षात घ्या, मारुतीरायाने जर शिळेवर लिहिलेलं रामायण जर ग्रंथ सागरात बुडवलं नसतं तर महर्षी वाल्मिकाचं भक्तीचं सूत्र मोठं झालं नसतं. यांना मोठे करण्याचे जर उपकार कोणाचे असतील तर ते मारुतीरायाचे आहेत. म्हणून मालक पहिल्या कडव्यात सांगू संतांनी मनात आणल्याच्या नंतर माणूस इतका मोठा होतो. हे संतांचे उपकार आहेत. एका घरी एक पाहुणा आला. माझ्या माईंनो, मुखामध्ये साखर ठेवणं, देखाव्याचा परमार्थ करणं हा नाही देवाला आवडत. देवाला कर्तव्याचा परमार्थ आवडतो. कर्तव्याचा. एका घरी एक पाहुणा आलेला आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. पाहुणा आहे. तो पाहुणा फार मोठ्या श्रीमंत घरचा पाहुणा आहे. ज्याचा माल 6.5 क्विंटल सोन्याचे पैसे. आज किती येतील अशोकराव? मी 7वी पास आहे, त्याच्यामुळे मला गणित येत नाही. होय लंगे, गणित येत नाही मला. 6.5 क्विंटल सोन्याचे पैसे. माणिक शेटना हिशोब कळन तेवढा आहे का नाही. त्यांच्याकडे सोन्याचं दुकान आहे, त्याला कळ. आपण एकदा त्यांच्याकडे प्रसादाला गेलो, कारण ते सोन्याचे व्यापारी आहेत ना, त्यांना कळू शकतो तो हिसाब. 6.5 क्विंटल सोन्याचे आज रोजी जितके पैसे येतील तेवढ्या किमतीचं एक घर होतं त्याला झोपायला. आपण त्याला बेडरूम असंच म्हणतो ना. माझ्या लहानपणी शयन कक्ष, निद्राघर असं म्हणायचे. आता नवीन नवीन शब्द पडले ना. जेवायच्या घराला स्वयंपाकघर म्हणायचे, पाकगृह म्हणायचे. कोणी आलं तर उपाशी जात नव्हतं म्हणून स्वयंपाकघर, पाकगृह. आता 2च लोकांची किचकिच चलती म्हणून त्याला किचन घर म्हणतात.
दोनच तोंडन खिचडीन बोंड म्हणून त्याचं नाव किचनगर पडलं. दोघायचीच किचकिच, पप्याची मायन पप्याचं बाप. पुन्हा कोणालाच चिपट भाजत नाही तिथं. ते नाव पडत असतं वागणुकीन कर्तव्यानुसार. एवढ्या मोठ्या वैभवात राहणारा पाहुणा झोपड्यातल्या बहिणीकडे आला. बहीण राहत होती झोपड्यात. नातेही श्रीमंतीनं मोठे नसावा असं म्हणत नाही, असावा, पण नाते हे अंतकरणानं मोठे असावा हा सर्वात मोठा सिद्धांत आहे. पैसे कमी अधिक असतील हो एखाद्याकडं, पसा दोन पसा एकमेकाकडे कमी अधिक दाणे असतील, त्याबद्दल काही विषय नाही. हृदयाची नाते असावी, हृदयाची नाते असावी. अशा गोष्टीनं जर नाते सांभाळले असते तर रानात काम करणाऱ्या एकही वर्ग न शिकणाऱ्या बँकेत पैसे उचलायला गेल्या खोटे माऊली अंगठा देणाऱ्या बापाला पोरग कलेक्टर जन्माला येत आहे. मग बाप मूर्ख आहे का त्याचा? त्या कलेक्टरनं म्हणूनही माझा बाप नाही हा कसं म्हणता येईल त्या कलेक्टरला? असं म्हणत असेल तर त्या कलेक्टर सारखा हरामखोर जगात कोणी नसेल. तुझ्या बापाला अंगठा देता येत नाही, पण त्याच्या आशीर्वादानं तू कलेक्टर झालास. हे नातं तर सांभाळावं लागेल, नातं सांभाळावं लागेल. असं काही नसतं. नाते ही पैशानं फार मोठ्या एखाद्या गोष्टीला मोठी असतात असं काही नाही. एवढ्या मोठ्या वैभवात राहणारा भाऊ झोपड्यात राहणाऱ्या बहिणीकडे आला. काय सांगू आता संतांचे उपकार सांगतोय. तुम्हाला वेळेच्या पुढे एक मिनिटभर त्रास देणार नाही आणि वेळेच्या आधी एक सेकंदभर सोडणार नाही. आपल्या आपल्या वेळेत मापात पाप नसावा. आणि दुसऱ्याच्या घरात कीर्तन आहे तरी ते करू द्यालाय. कीर्तन कोणाच्या घरात आहे माहितीये का? पावसाच्या घरात आहे. हो, करू द्यालाय. तो वरून राजा आहे, त्याची कृपा आहे का नाही? गणेश बाप्पांची कृपा आहे. कारण पाऊस पाडायचं गणपती बाप्पांच्या पप्पाच्या डोळ्यात आहे. तुम्ही पप्पा म्हणता म्हणून मी बी पप्पाच म्हणायला लागलो. हो, गणपती बाप्पांच्या बाबाच्या डोळ्यात पाऊस आहे. भगवान शिवजीचा जो एक शिल्लक डोळा आहे ना, डोकं एक असल्यावर त्रिनयन आणि 5 डोके असले की एकादश नयन. शिवजीला 5 डोके पंचानन म्हणतात आणि एक डोकं असताना त्रिनयन. योगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे, कुलभूषणा निजवा नारायणा बाळा जो जो रे, योगी आलासी विश्रामा निजबा नारायणा बाळा जो जो रे. अशी पाळणे म्हणी जा. भंगिऱ्याने छापलेले पुस्तकातले पाळणे म्हणतात. झोपीत भिताड अंगावर पडन ना. काही पाळणे म्हणतात ते नालायकानं लिहिलेले गात्यातले पाळणे म्हणी जा. काही काही परवाला एका ठिकाणी शेतात कीर्तन, बाजूला महादेवाची पिंड, तिथे एक बाई बेल वाहू लागली. बेल वाया गेले ग बाई बाय. ते हे कोणीकडे सांगलं? तिकडच घसरून मेले. वाहून नाही जायचीच का पुरात? काही म्हणत असतात का असं कुठं? नालायकपणाचा कळत झाला तो अद्याप नाही. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे. मगाशी विषय झालाय तरुणांचा विषय. जे पत्रकार अशोकराव सुद्धा बोलत होते. काय परंपरा कुठे चालली, काय चालली. मी त्यांना सांगितलं, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 4-2% लोकांकडं मर्यादेपेक्षा शिल्लक पैसे झाले म्हणून या हरामखोरानं मात्र करून टाकले. त्या भडव्यांनी, त्या नालायकांनी मात्र केले. मात्र आम्हाला सुद्धा एखाद्या जागेवर जोशीभाऊ एखादा माणूस म्हणतो, ते यजमान महाराज कीर्तन झकास करा, असं वाटतं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचू का? हा, फक्त घुंगरच राहिलेत आता. कीर्तन हा झकास विषय असतो का हरामखोरा? कीर्तन हा बोधावर आरूढ विषय असतो. हो, कीर्तन ही कोणाच्या बापाची जहागिरी नाही. कीर्तन ही परंपरा भगवान गणेश गणपती बाप्पांचे बाबा भगवान शिवशंकराचा अधिकार आहे. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. तिथून पुढे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, गोरोबा काका, रविदास, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सुखुबाई, कबीर महाराज, निवृत्तीदादा, सोपानदेव, या लोकांची जहागिरी, आमची नाही. आमची नाही.
आम्हाला या लोकांची नावं घेतल्यावर 2 वेळेची भाकरी खायला चांगली भेटती. आम्ही जरा नीट बोललं पाहिजे. विठाला विठाला पाहुणा आलेला आहे. बहीण झोपड्यात राहत होती. त्या बहिणीचं नाव आहे राजाई. 2 जण बसलेले, बहीण भाऊ. चुलीवर कण्या शिजत होत्या. चुलीवर कण्या शिजत होत्या. कण्या शिजलेल्या आहेत. पात्र टाकलेली आहेत. पात्र मातीची खापराची भांडी होती. त्या पात्रामध्ये 4-4 2-2 पळ्या कण्या ओतल्या. 5.25 क्विंटल सोन्याच्या आज रोजी किमतीच्या महालात राहणारा मुलगा खापराच्या पात्रात कण्या खात होता. आणि हे मधला 10-20 वर्षाचा काळ होता का. ह्या बेगडी लोकांना जुन्या पद्धतीला लात मारली. जुन्या पद्धतीला मधला 10-20 वर्षाचा काळ. आता जुन्यावर आलेत. 1-1 कोटीच्या गाडीत बसणाऱ्याला पण खापराच्या बिस्लऱ्या आहेत. त्याला माहिती दुसऱ्या बिस्लऱ्यात पाणी पेलं की 4-2 वर्षानं आधी मरत आहे. हुशार झालेत लोक, हुशार. माझ्या लहानपणी गुळाचा चहा पिणाऱ्या माणसाला लोक भिकारचोट म्हणत होते. आणि आता इथे शुद्ध गावरान सेंद्रिय गुळाचा चहा भेटल. 80-90 लाखाचे कठळे तिथं थांबते. गाड्यात बसणारे बरं तिथं त्याच्या गाड्या. मग आता हे भिकारचोट नाहीत का. पण त्या काळात गुळाचा चहा पिणाऱ्या लोकांना लोक चष्ट हे भिकारचोट आहे. हे याच्या घरी काय पोरगी द्यायची असं म्हणायचे. जुन्यावर आलेत. या कोरोनानं असा गुद्दा हाणलाय. बेटा हो, तुम्ही जुन्याला नाव ठेवत होता का. आता जुन्यावर आलेतच वाचताना नाही तो मरतान. सावध केलं ते कोरोनानं. खापराच्या पात्रात जेवली. आणि खापराच्या पात्राला अपवित्र कसं म्हणायचं. आपल्या देशातलं नाही सांगत. पृथ्वीवर जेवढे देश असतील तेवढ्या देशातला किती जरी श्रीमंत मेला त्याचा इस्तू सोन्याच्या गुंडीत नसतोच देवा आहे की नाही. खापराच्या गुंडीत. वास्तुपुरुष 5 तोळ्याचा करा एवढा करीत नसते. पण किती तोळ्याचा केला तर कशाच्या बुटक्यात असतो. खापराच्या. कळस 5 किलो सोन्याचा जरी असेल तरी त्याला स्नान कशाचं. खापराच्या बोळक्यानं. महाराज इतकं खापराला महत्व आहे. या मधल्या सोंगाड्या लोकांना खापराचं महत्व कमी केलं. मधात यांच्यातल्या पण काही फुगीरपणा करू लागल्या. संक्रांतीच्या दिवशी तांब्याचे फुटके. कस्तुरा त्या बापाची जहागिरी आहे का कशाच्या बुटक्यान वान देती. मालकाचं आयुष्य कमी होईन द्वारका. इथली नाही म्हणायलो मी, आमच्या तिकडची. सर्व पात्राम पवित्रो मृत्तिका पात्रो पवित्र. हा मातीच्या पात्राला इतकं प्राधान्य. एवढा मोठा श्रीमंत भाऊ बहिणीची तर मातीच्या खापराच्या ताटात जेवला. मालकाला सांगितलं धनी आवाज. धनी काय ग काय म्हणली बाई मालकाला. धनी धनी. इथं एक तर बाई नवऱ्याला धनी नाही म्हणायची. तुमच्या जिबेल वेल्डिंग झाली. वाकत नाहीत तुमच्या जिबा. मालक नाही म्हणायचा, धनी नाही म्हणायचा, जी नाही म्हणायच्या मालकाला. आणि महाराज घरी आल्यावर आंघोळ काढीन बाप्पा. त्याच्या दुधात काजू टाक, बदाम टाक, पिस्ता टाक, चारोळी टाक. जी बाई नवऱ्याला मानित नाही तिचं इतकं ते आटून केलेलं दूध पिणं म्हणजे रोगर पेलं इतकं पाप आहे महाराजाला. रोगर पेलं इतकं पाप आहे. हे म्हणत्यान ह्या तरुण मंडळीला ह्यो मेल्याला कशाला तुम्ही आणलं. तुम्हाला आवडलं असं कीर्तन करणारच नाही. पंढरीतल्या मालकाला आवडलं असं कीर्तन. खरं तर मी आज पंढरपुरात असतोय. आमच्या सोबतचे गेलेत एकटे फकरू महाराजच सोबत राहिलेत माझ्या. आम्हाला असंच मी मगाशी दंगेल विचारित होतो 4 झरीहून जाता येतं का पुढे हायवेला. रातोरात जातो मी वारीला. हो
वारी करा वाटते महिन्याची, केली पाहिजे. त्या वारीमुळेच 2 टायमाच्या भाकरी सुखात भेटायल्यात. आहे का? ती वारी करायची. धणी काय ग, माझा दादा कोण्या झोपड्यात झोपवायचा? 3 झोपडे. नामदेवरायाला राजाईला एक, देवघरात जे झोपडं होतं तिथं देवघर होतं, त्या झोपड्यामध्ये जनाबाई आणि बाकीच्या त्या झोपड्यामध्ये बाकीचं सर्व कुटुंब. नामदेवरायानं सांगितलं, राजा अगं आजच्या रात्री पुरता तुझा दादा राहणार आहे, आपल्या घरात झोपू दे त्यांना. मालक तुम्हाला एक पांघरायला, मला एक पांघरायला. थंडीचे दिवस आहेत, संक्रांतीचे लाडू घेऊन आलता तिळा तांदळाचे, मग त्याला पांघरायला काय द्यायचे? उपकार सांगतोय संतांचे. नामदेवरायानं सांगितलं, माझी गोदडी देऊन टाक. नाही पांघरणार. का? तुम्ही मोठे मेहुणे आहात. तुझी दे, मी मोठी बहीण आहे, माझंही पांघरणार नाही. नामदेवराय म्हणले, आपल्या दोघांची गोदडी तो पांघरणार नाही, त्यार ते बाबाची आईची तर पांघरणारच नाही. हो म्हणे, करायचं काय? अंथरायला साळीचं तणस होतं. मी मोठे एक पूजनीय जैन साधू पाहिले, एक जैन साधू पाहिले. फार त्यांचा त्याग असतो. एका पूजनीय जैन साधूला वय झाल्याच्या नंतर आंथरण सतरंजी गालीच्या वगैरे काही नव्हतं, साळीचं तणस होतं. देवा, वरच्या आपण तांदूळ काढून घेतो ना, तर खालचं जे काड असतं का आपल्याकडे, त्याला तणस म्हणतात. ते थंडीच्या दिवसात ते तणस आंथरलेलं होतं. तणस ते त्यागाचं, टोकाचं प्रतीक. जैन साधू म्हणजे टोकाचं प्रतीक आहे ते त्यागाचं. धगधगीत वैराग्य असतं त्यांचं. तर त्यांच्याकडे ते तणस पाहिलं आणि इकडे संप्रदायाच्या इतिहासात पुराणामध्ये नामदेवरायाकडे साळीच्या तणस असं विणून आंथरण केलेली होती. आणि ते 4 जण होती, कोणी आलं तर बसायला टाकायचं, पण पांघरायचं शिल्लक नव्हतं. ज्या घरचं दास्यत्व करणाऱ्या जनाबाई त्या घरात आल्या आणि राजाबाईला मालकीनबाई म्हणल्या. काय पद्धत होती बोलण्याची. मालकीनबाई, मालकीनबाई असं पाहिलं आणि राजाई म्हणाल्या, काय ग जना? काय? मालकीनबाई, तुमच्या दादाला पांघरायला माझी गोधडी देऊन टाका आजच्या दिवस. नामदेवरायची मान खाली होती, वरी उचलली मान आणि जनाबाईकडे बघितलं. जना विडीस की काय? काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतोय. जना विडीस का ग तू? अगं थंडीचे दिवस आहेत, किती थंडी वाजेल तुला? तो तरुण आहे, त्याचं धकून घेऊ आम्ही, कस करायचं? तर तुझी गोधडी नकोय. जनाबाई नामदेवरायांना मालक म्हणायचं, मालक म्हणायचं, मालक. मी सांगतो म्हणून नका ऐकू. दाशी नामयाची म्हणून या. पुरावा माझा आहे का महाराजा? नाही. दाशी नामयाची म्हणून या. नामदेवरायला मालक म्हणायच्या, राजाबाईला मालकीनबाई म्हणायच्या. हा आदर होता हो. एकमेकाने एकमेकाशी वागण्याचे काय एक फार मोठं सूत्र होतं ते. मालकीनबाई, मालक, मी भजन करत असताना काही पांघरण घेत नसते आणि भजन करताना मला थंडी वाजत नाही. मी आज उजडेपर्यंत भजन करील, पण माझी पांघरायची गोधडी मालकीनबाईच्या भावाला देऊ द्या. ठीक आहे म्हणले. साळीच्या तणसांचं अंथरून टाकलं. राजाबाईने जनाबाईच्या झोपड्यातली देवघरातली ती वाकळ, ती गोधडी भावाला दिली. आणि राजाबाई सांगतात, हे दादा, हे दादा, ही आमच्या जनीची गोधडी आहे बरं, ही आमच्या जनीची गोधडी आहे. राजाबाई सांगतात, दादा, ही मी पांघरली असती तुला माझी दिली असती. ही मी पांघरली असती तुला माझी दिली असती.
नामदेवराय म्हणले, अरे ही मी पांघरली असती न तुला माझी दिली असती, पण आम्हाला या गोधडीला कधी पण हात लावायला भेटतोय. तू नशिबवान आहेस, तुला जनाबाईची गोधडी पांघरायला भेटते. नामदेवरायच्या मेवण्यानं नामदेवरायला विचारलं, भाऊजी असं या गोधडीत काय वैशिष्ट्य? संत शिरोमणी नामदेवराय सांगतात, अरे ह्या गोधडीची चौघडी केल्याच्या नंतर, देव घरी आल्याच्या नंतर ह्या गोधडीची चौघडी करून जना देवघरात टाकते आणि ह्या गोधडीवर जगाचा पाप बसतोय, जगाचा पाप बसतोय, जगाचा पाप बसतोय. वस्त्रात ठराविक लोकांच्याच किंमत होती, ठराविक लोकांच्या किंमत होती. संत कबीर हे मोमीन, कबीर मोमीन, लतिफा मुसलमान, सेना नाविजान विष्णुदास. संत कबीर अशोकराव मुस्लिमाच्या कुळात जन्माला आलेले निष्ठावंत वारकरी. मी मगाशी बोलून गेलो, जोशीबुवा कबीरानं विणलेला शेला ज्याच्या घरी जाईल त्याच्या इथं भजन म्हणत होता. कबीराचे मागी विणू लागे शेला किंवा शेले विणू लागे. एक शपक पुरावा पाहला मी कीर्तनात, त्याला परवानगी नाही पण चांगला याच्या करता म्हणतोय. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग, ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. त्याच्या धाग्या धाग्यात राम राम होत. काय त्या कबीराच्या कपड्याला किंमत आहे. तशी संत जनाबाईनं स्पर्श केलेल्या वस्त्रात ताकद होती. कृता युगात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या घरी आलेला एक महात्मा, त्याच्या वस्त्रात किंमत होती. ते वस्त्र आकाशात फेकलं की 14 सूर्य इतका प्रकाश पडत होता. काढून ढुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख, ते चतुर्दश भास्करा परी लेख तेज कांती. 14 सूर्य इतका प्रकाश त्या कपड्यातली ताकद. द्वापार युगाच्या नेमक्या सुरुवातीला एका 22.5 वर्षाच्या गर्भांध प्रज्ञाचक्षु चक्षुहीन एका अंध 22.5 वर्षाच्या साधूला अंगावरच्या लुगड्यातलं अर्ध लुगडं फाडून दिलं एका कुमारिकेनं. तिचं नाव द्रौपदी, तिचं नाव द्रौपदी. या वस्त्राची ताकद इतकी मोठी, चार जरी कड माऊली महाराज इतकी ताकद मोठी. या वस्त्रावर आडवे आणि जितके उभे धागे तितक्या वस्त्राचं रूपांतर पंढरपुरातल्या मालकाचं झालं. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हारणे वस्त्र कैशी झाली माऊली. काय काय कायच्या कपड्यात ताकद. काही काहीचे कपडे इतके गंजाळलेले बायकायला पण धुवा वाटत. कुठं बसतेत, काही करीतेत, लाज वाटत नाही आपण कुठं बसाव काय बसाव. बघाय लोकांचे कपडे किती गेले. लोकांच्या इथं दास्यत्व करणाऱ्या जनाबाईच्या कपड्यावर देव बसत होता, देव. आणि देवन बसून उठून जात नव्हते, झटकायची वाकळण घडी करून मग वळणी टाकायची. नामदेवराय सांगते, तारे या गोधडीला पंढरपुरातल्या मालकाचा स्पर्श आहे. उपकार सांगतोय उपकार. त्या दिवशी रात्री 1-1:30 वाजता पंढरीतल्या मालकाला जाग आली. अंगावरचा कपडा हलत होता असा देवाच्या. आईसाहेब उठल्या, आवाज दिला, स्वामी प्राणनाथा परमेश्वरा. उठल्या आणि विचारलं, काय ग रमा? ए लक्ष्मी काय ग? रुक्मिणी काय ग? मालक मी गेल्या 10 मिनिटापासून बघते, मला जाग आलती, तुमच्या अंगावरचा कपडा हलत होता. काय प्रकार आहे? रुक्मिणी आई साहेबांनी अशा रात्रीच्या वेळेला देवाच्या बऱ्याच प्रक्रिया पाहिल्या. लाक्षाग्रह पेटून दिलं त्यावेळेला देवाच्या अंगाला घाम आलता.
द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं त्यावेळेला देवाच्या डोळ्यातून धूर आलता. अशा शरीरावर बदल झालेल्या प्रक्रिया खूप पाहिल्या. पण आजची जी क्रिया होती ती देवाच्या अंगावरचा तो शाल, तो मखमली शालू हालत होता, ती शाल हालत होती, ते पांघरण हालत होत. आईसाहेबांनी विचारलं, मालक असं का असं का? तर लक्ष्मीने प्रश्न केल्याच्या नंतर देवाचे डोळे पाण्यानं डबडबले आणि सांगितलं, रमा माझ्या जनीला थंडी वाजत असेल ग, माझ्या जनीला थंडी वाजत असेल. जाऊ द्या त्यांना, जाऊ द्या. कृपया असं उठायचं नाही. आणि आता कोणाला उठायचं असेल तर 2 मिनिटात लगेच उठा. विठाला 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 माझ्या जनीला थंडी वाजत असेल. काय करता मालक? रमा, शेजारती झाल्याच्या नंतर विद्वान भूदेवांनी शेजारतीचे मंत्र आटपल्याच्या नंतर मखमली शाल अशी तिथे ठेवत होते, मखमली शाल. आणि देवानं सांगितलं, रमा माझ्या जनीची गोधडी राजाईच्या भावानं पांघरली. ते बी इतकं हुशार होतं, त्यानं पांघरली नाही. राजाई रात्री 1 वाजता उठल्यावर भावाला विचारलं, दादा थंडी वाजते, पांघरण का घेतलं नाही? त्यानं सांगितलं, ताई ज्या गोधडीवर देव बसतो त्या गोधडीला पाय कशाला लावू, म्हणून रात्रभर छातीवर ठुलती. हे ज्याला कळतंय त्याला माणूस म्हणतात. मर्यादा लक्षात आल्या पाहिजे, मर्यादा लक्षात आल्या पाहिजे. मी ही जनीच्या अंगावर टाकू का ग? आई साहेबांना सांगितलं, मालक माझी आज्ञा घेऊ नका, मला विचारू नका. तुम्ही जोपर्यंत जनाला भेटायला जात नाही तोपर्यंत तुम्हाला तळमळ तुमची थांबत नाही. तुम्ही जाऊ शकता. 1:30 पावणे 2 वाजता रात्री देव जनाबाईच्या झोपड्यात. मी शिकलो 7वी पर्यंतच, पुढे काही मी शाळेत गेलो नाही. नुसतं ॲडमिशन घेत गेलो. मला गुरुजी चांगले होते. मला म्हणायचे, ये रे बाळ्या परीक्षेला, ये परीक्षेला. पण आमचंही नशीब खोटं, काय करावं, पुढं शिकता नाही आलं. इथं बसलेले कोणी राहिले असतील तर शिका. शिक्षण वाघिणीचं दूध आहे, काळाची गरज आहे, शिका. आणि आजी यायला सांगते, आजी आहेत ना म्हाताऱ्या, सून स्वयंपाक करीत असताना तुम्ही नातवाचा डबा भरून देत जाणं. काय धनुरात होतो का तुम्हाला? हा, सून स्वयंपाक करताना पोरग त्याचे बुट हुडकीत, पेन्सिल हुडकीत, दप्तर हुडकीत, आणि ही तुळशी लिडी घाली ती. आणि त्या पोराची पेन्सिल घरी विसरली, पेपर कोराच गेला. ते म्हणले, महाराज माझा नातू पेपर कोराच गेला, कसं होईल? म्हणलं, काय नाही, म्हातारपणी तू या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. तिला माहीतच नाही गिरगावचा बाळा किती रगिले म्हणून. तू या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे, कस काय? म्हणलं, मग त्याच्या शाळेत जायच्या टायमाला तू तुळशी लिडी घाली ती का? हा, त्याची आई स्वयंपाक करत असेल तर तू डब्बा भर, त्याचं दप्तर दी, त्याची पेन्सिल दी, त्याचे बूट दी, त्याचे सॉक्स दी. याचं काम आहे ना, ह्याचं नाव परमार्थ आहे. आणि नातू शाळेत गेल्यावर तू इशी खारीपाठ वाचणं. पण आपलं तसं नसतं. आपल्याला कळतच नाही. ज्याला संसारातली लोक कळत नाही त्याला देव कळायला काय गोळ्या संपल्यात का देवाच्या? इतका वेडा आहे का तुम्हाला देव भेटायला? ज्याला आपलं संसार, ज्याची ऐकाची धड नाही त्याची परत्रपुस शिकाय. ज्याला ह्या मातुड्याच्या सडकावर नीट चालता येत नाही ते स्वर्गातल्या चिंतामणीच्या सडकावर चलत असतो का? ते तर कुठं बसन तांब्या घेऊन. ते वरी नेण्याच्या लायकीचं आहे का? नाही. आधी घरात नीट वागता आलं पाहिजे, त्याला परमार्थात जागा असती. असो, भगवान जनाबाईच्या झोपड्यात आले. आल्याबरोबर जनाबाईनं पाहिलं, देवा आलात? हो. जना जेवलीस का? जनाबाईनं सांगितलं, देवा जेवल्यावर झोप येत असते, जेवल्यावर झोप येत असते, आणि झोपीसाठी पांघरण गरजेचं आहे थंडीचं. याच्याकरता जेवलेच नाही.
का नाही जेवली? माझी वाकळ आमच्या मालकीनबाईच्या भावाला पांघरायला दिली, आज रात्रभर तुझं भजनच करणार. देवानं सांगितलं काय होतं तुला जेवायला? सगळ्याच्या ताटातलं काढलेलं एका ताटात ठेवतो. आणि जगाचा बाप जेवत होता. महाराज ते भजन करणाऱ्याच्या घरचं होतं, सात्विकता होती. आम्हाला लय काय काय घरी जेवायला. उन्हाळ्याच्या दिवसात आंबेरस केलाय का घरी जेवायला? काय कमी आहे सध्या. काळही गोड आलाय महाराज लोकांसाठी. फक्त आपल्या लोकांनी नीट वागावा, इतकं जरसं वागावं, नाही तर काळ गोड आलाय परमार्थासाठी. फार गोड काळ. तुमच्या लहानपणी पायी पायी जाऊन कीर्तन करत होती लोक. आणि काय होतं तुमच्या लहानपणी खाला? बुंदी स्वप्नात नव्हती. स्वप्नात तुमच्या लहानपणी, स्वप्नात शिरा असा करीत होते की शिरा जर उचलला तर पात्र घेऊन वर येत होता. इतकं त्याला तुपाचा पत्ताच नव्हता, असा शिरा होता. ही पद्धत. आता काळ किती गोड आलाय. फक्त परमार्थातल्या लोकांनी देवाला आवडेल असं वागावा. त्याच्यात मी पण आलो. मी लय धुतल्या तांदळाचा आहे का? मी सुद्धा नीट वागावं, मी सुद्धा नीट वागावं. हो, मी काय लोकांना सांगावं मी असाच का? नाही, मी पण नीट वागावं. काय आंबेरस केला जेवायला, भजी कुरड्या पापड्या. आणि इथं कन्या होत्या. हो, देव खात होता तो कन्या. आम्हाला आंबेरस केला, सगळं झालं, जेवण झालं. मग नंतर म्हणलं यजमानाला, हो आता घरच्या लक्ष्म्या जेवायला बस. ते म्हणलं एकटीच ते. आम्ही म्हणलं त्या दोघी तिघी त्या बाहेरच्या आहेत स्वयंपाकाला बोलील त्या. म्हणलं त्या तिघीन तुझी मंडळी बसव जेवायला. त्या जेवायला बसल्या. मी थोडंसं असं दारातून पलीकडे गेलो. येताना मधात पाहतो तर तिघीच्या ताटात भजे होते आणि याच्या बायकोच्या ताटात भजेत नव्हते. मी यजमानाला म्हणलं का हो तुमच्या मंडळी भजे खात नाहीत का? नाही म्हणले ती खाती. मग आता का नाही? नाही म्हणले ती तळतानाच खाती. हा, ती गार झाल्यावर खात नाही म्हणले. वा वा वा, काय तुझ्या बायकोच्या हातचा स्वयंपाक खाल्ला. गिरगावकराचं 10 पिढ्याचं पाप उतू आलं. म्हणलं वा वा वा, ज्याची बायको तळताना भजे खाती तिचा स्वयंपाक आम्ही खाल्लाय. वा वा वा, काय बहादर कारभार. 14 जण ज्या घरातली भजन करतात त्या घरचं उष्ट खाल्लं. नामयाची जनी कोणतीये भाव, जेवी पंढरीराव तिये सवे. जगाचा पाप जेवलाय. इतकं नाही, पांघरायची अवस्था जगाच्या बापान केली. गौऱ्या याचायचं काम जगाच्या बापान केलं. जनाबाईला नाहू घालायचं काम जगाच्या बापान केलं. लेक सास माहेरी आली की माईचं सगळ्यात मोठं तत्व कोणतं असतंय? माया लेकीला नाहू घालायचं. त्या काळात. आता ते काही राहिलंच नाही ना. आता कोणाच्या बाथरूम मध्ये इशिक डब्या, हो इशिक डब्या. आंघोळीच्या आधी लावायचं, आंघोळ झाल्यावर लावायचं, काय काय नाना प्रकारचं. आता दुष्काळ असं जर कोणी म्हणत असेल तर त्याच्या थुतरीतच हाणायचं. भाकरीचा दुष्काळ आहे का आता? अद्याप नाही. माझ्या लहानपणी पंक्तीतला भात वाळून खात होते. पंक्तीतला उरलेला शिरा त्याच्या वड्या खारवड्या करून वाळून खात होते. आता बंध खिचडीचं कुकर सकाळी गेटच्या बाहेर फेकून देते. दम खाय दम खाय दम खाय, तुहा नातू भाकरी वाचून मरण. कारण आपण केलेलं पाप पुढच्या पिढीच्या डोक्यावर पडत असते. हो, जुन्या माणसांचं मत होतं खाऊन माजावं टाकून माजू नये. हो, अन्नावर अशी अवहेलना करू नका. अहो मोठ्याच्या लग्नामध्ये कवटासारखे आंबे एवढाले गुलाबजामुन फेकून देतात. काय काय भंगिरे. लाज वाटायला पाहिजे. 2050 अन्नाचा दुष्काळ आहे तज्ञांचं वाक्य. केवळ महाराष्ट्र संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रातली आपण सात्विक सदाचारी साधी माणसं आहोत. संतांचं वास्तव्य या महाराष्ट्रामध्ये. आपल्यावर 2050 वाईटची वेळ येऊ नये अन्नाची, याच्याकरता आता सावधान व्हा. अन्नाची नासाडी. मला सुगर आहे म्हणून शिरा खात नाही. बैल आहेस का तू? तुला वाढणाऱ्याला सांगता आलं नाही का मला शुगर आहे म्हणून मी घेत नाही? काही घे तू. बैल आहे का तू? बैलाला कळत नाही. मका टाकली तरी नाही म्हणत नाही, वाळलेली वैरण टाकली तरी नाही म्हणत नाही, बुरखुंड टाकले तरी नाही म्हणत नाही. तू बैल आहे का? तुला कळान मला शुगर आहे मी खात नाही म्हणून? तशीच ठोतू. चुकीच्या गोष्टीत असं नाही करायचं. चला, जनाबाईला नाहू घातलं याच्यावर सांगत होतो.
माझ्या जनीला नाही कोणी, म्हणून देव घाली पाणी, तुळशीच्या वनी जनी उकलती वेणी. सगळी काम करायचा. मला सांगा बर, कोण नवरा आहे बायकोल साळी कुठू लागतो? कोण नवरा आहे बायकोल दळू लागतो? दळण आणायला जाईन गिरणीत, पण दळी तू का घरी? जगाचा बाप तिला दळू लागत होता. साळी कांडिता कांडिता घाम आला पंढरीनाथा, देवा हाताला फोड जनी म्हणे मुसळ सोड. हाताला फोड आले त्याच्या फोड. इतके काम नामदेवरायच्या घरी जगाच्या बापाने. हे तुम्हा मला आश्चर्य वाटलं असं नवल नाही. काशीमध्ये काही विद्वान लोक होते, त्याच्यापैकी एक कबीर होते. आचार्य, पंडित, शास्त्र, वेदांतिक, ऋषी, मुनी, योगी, जपी, तपी, सिद्ध, अनुरागी काशीतून पंढरीला आले. आणि या सगळ्या लोकांनी जनाबाईला विचारलं, बाई काय तुझा अधिकार आहे ग? एक जणानं सांगितलं, वेदाचं पारायण हजारो वेळेस केलं, शास्त्राचे पारायण हजारो वेळेस केले, पुराणाचे पारायण हजारो वेळेस केले, ते पानं पलटू पलटू बोटाचे कांडे उघडले, पण अजून देव स्वप्नात नाही. आणि जना तुझ्यासाठी देव इतकी दखल घेतो, केलं काय? जनाबाईच्या तोंडातून एकच वाक्य पडलं, नामदेवरायचे पाय धरले तेव्हापासून ही ताकद प्राप्त झाली. एक चुकलेली मुलगी तुमच्यातली बाई, चुकलेली जनाबाई, दास्यत्व केलं नामदेवरायच्या घरी, आणि नामदेवराय सारख्या साधूच्या कृपेने जनाबाईचा चंद्र सूर्य तोपर्यंत प्रकाश पडतोय. एवढी मोठी साधूची ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, पण 5 मिनिटात एक पुरावा सांगतो, मी रजा घेतो. संतांनी केलेले उपकार हे टोकाचे असतात. 7व्या अवतारातील मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, पंढरीतले मालक म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ, आणि जगातला फार मोठा तपस्वी महर्षी विश्वामित्र, दोघांचा वाद होता. काय असेल कारण मला नाही सांगता येणार. मला थोडस 2-4 श्लोकाचं अध्ययन आलं, तितक्या पुरतं सांगतोय. गुरुवर्य भागवतातलं एक नाविन्यपूर्ण रत्न रामचंद्रजी डोंगरोजी महाराज सुद्धा सांगायचे. अधिकाऱ्याच्या मुखातून, अभ्यासूच्या मुखातून ऐकायचं, नाही तर सांगता तो कोणाला येते. काय विषय ते? सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बर का. काय त्यांची परिस्थिती नाजूक होती बर का. काय सुदामदेवाच्या घरी संध्याकाळी जेवण्यासाठी नव्हतं बर का. काय सुदामदेवाची परिस्थिती होती बर का. जगाचा मालक सुदामदेवाचा मित्र होते बर का. असे परम पावन हरिभक्त सुदामदेव होते बर का. आणि लगेच लाईन आली, पंखा सुरू झाला आणि वहीचं पान वळटलं. काय आजामेल नावाचा ब्राह्मण होता बर का. गाडी बीड मध्ये थांबलीच नाही, डायरेक्ट नगरला गेली. सुमळ्याचं भागवत सांगितल्यावर पुढचे मरतीन रे सुमळ्या.
असं असतं कुठं काय बिसो. गुरुवर्य डोंगरोजी महाराज सांगायचे, तुमच्याकडे धारूरकर शास्त्री, चक्रांकित महाराज, काय महात्म्य होते लोक. महाराष्ट्र महाराज तेजस्वी संतांची भूमी आहे. चला, विश्वामित्र हातात परशु घेतलाय आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र पंढरपुरातल्या मालकांच्या गुरुला आज मारायचे ठरलं. झोपले कीच मारायचं, परशु टाकून तुकडाच करायचा. शेवटचा पुरावा बघा, वागण्यात काही गोष्टी एकमेकावर उपकार कसा असतो संतांचा. पुढे ऐका. आणि बघा, महर्षी वशिष्ठ आणि त्यांच्या धर्मपत्नी बोलत बसल्या. सात्विक बायका विचाराचं बोलत असतात, विचाराचं. हो. आणि मायबापानं संस्कार न केलेली बाई मालकाला तेच सांगते, वायलच निघू, मला म्हातारीला जीव घालायचा कटाळाच आला, कोरक म्हाताऱ्याचे धोत्र धू, तू जरासं थांब, तू तरी आता सासू सासऱ्याला असं म्हणाली, तो पोरग 10वीला गेल्यावर तुझ्या नवऱ्याच्या अंगुठे झोपीत घेणार आहे. मायन बाप झोपलेले होते तेव्हाच पोरानं अंगठे घेतले आणि चट प्रॉपर्टी इकली. बाप तर म्हणला मी रजिस्ट्रीला आलोच नाही, नागपूरला अंगठे तपासायला गेले, तू येत निघले. आणि पोराला म्हणला मै अंगठे तुमचे झोपीतच घेतले होते. म्हणला बाबा, मग तुम्ही घरातल्या लोकांना असा त्रास द्याल तर तुमचे असे चित्र जन्माला येतील. असे चित्र हे रानातले नाही म्हणालो मी, ते लावर चित्र, हे असे चित्र. आपण जसं पेराव तसं फुकत. विश्वामित्र दोघांची चर्चा आहे. महर्षी वशिष्ठ कुलगुरू आहेत सूर्यवंशाचे. आणि आईसाहेबांनी मालकाला विचारलं, मालक एक विचारू का? उपकार सांगते मालक, या देशातला, या पृथ्वीवरचा, देश शब्द चुकीचा आहे, या पृथ्वी तलावरचा 21 स्वर्ग, 14 भुवन, 7 पाताळ आणि 7 दीप, याच्यातला सर्वात मोठा तपस्वी कोण? रात्रीचे 11 वाजले अशोकराव. म्हणजे आताचे नाही सांगायलो मी, त्यावेळचे सांगतोय. रात्रीच्या 11 वाजता माऊली दादा महर्षी वशिष्ठांच्या मुखारविंदातून पत्नीला उत्तर मिळालं, या जगातला सर्वात मोठा तपस्वी महर्षी विश्वामित्र. आता मारता येतं का? कोराडीचं पाणीच झालं, पाणीच झालं, पाणीच झालं. पण ताकद किती मोठी बघा. त्याच कोराडीचं पाणी हातावर घेतलं आणि आतमध्ये जाऊन संकल्प सोडा, कुलगुरू वशिष्ठ आजपासून तुम्ही ब्रह्मर्षी आहेत. महाराज, आपल्यावर राग करणारा माणूस आपल्याला ब्रह्मर्षी म्हणतोय. डोळ्यात आनंद अश्रू आले कुलगुरूंच्या, वशिष्ठांच्या, आणि डोळ्यातले अश्रू पाण्यावर घेऊन संकल्प सोडा, तुम्ही राजर्षी व्हाल. एका साधून एकावर केलेले उपकार, एका साधून केलेले एकावर उपकार. चंद्र सूर्य तोपर्यंत ते ब्रह्मर्षी आणि हे राजर्षी. काय ताकद आहे! विढोबार कुमाई, विढोबार कुमाई, विढोबार कुमाई, विढोबार कुमाई, विढोबार कुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. आदरणीय शिवशक्ती गणेश मंडळातल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव आदी करून तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना कोटी कोटी धन्यवाद. माझ्या भगवान गणेशाची कृपा तुमच्यावर हो. भगवान गणेशाचा अधिष्ठान इतकं मोठे राजो, जगातल्या 1 नंबर 3 नंबरच्या श्रीमंताला, जगातला 3 नंबरचा श्रीमंत आणि जगातला 1 नंबरचा गुंड, याला जर कोणी संपिला असेल तर बाप्पा गणेशानं संपिले. भगवान गणपती बाप्पा जर लंकेत गेले नसते तर 1 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता. कारण त्यानं 9 ग्रहाच्या पायऱ्या पालथ्या, 9 ग्रह पालथे केलते. 1 ग्रह लागल्यावर कसं होतं देवा? ग्रहानुकुले अनुकुले नकुले
द्वंद्वातिकारं यति जायनायां निष्पापचारो यतीति क्रियां यतोति जायां शिरसास्तियानां नैवं गिरगावकर लिखितं किंवा नैवं गांजा कसम लिखितं. निष्पाप माणूस आहे, चार जरी कर आणि ग्रहाचा कोप आहे आणि भांडण मिटवायला गेला माऊली दादा फटकाच बसला डोक्यावर. ग्रहाचा कोप आहे, तू पापी नाहीस पण ग्रहाचा कोप आहे. एका ग्रहाने 3.5 ते 7.5 तास भगवान गणेशांच्या बाबांना भगवान शिवजीला पाण्यात उभं केलं. इतका ग्रहाचा कोप खतरा. आणि त्या ग्रहाला पालथ घातलं होतं रावणानं. पालथ ह्या बाबानं सोंडीनं ग्रह सोयीशे केले की रावणाचं उलट माप सुरू झालं. मग जगातल्या 1 नंबरच्या गुंडाला आणि 3 नंबरच्या श्रीमंताला जर गणपती बाप्पा संपू शकते तर याच्या जवळ पते खेळणाऱ्याला किती टाइमात फुकते. हा, याच्या जवळ बाया नाचिणाऱ्याला किती टाइमात फुकतील याचा विचार करा. जागिरी का आपल्या बापाची. तू या वाढदिवसाला काय करायचं ते कर सुमळ्या. या संप्रदायातल्या देवी देवतांच्या पुढे हे नाटक करू नको. देव तू इतकं नाटक करील की तू नाटक बघण्यासाठी विश्वात कोणी हजर नसणार आहे. नाही करायचं नाटक. हे फार जुन्या लोकांनी इतक्या कष्टानं सांभाळलंय. म्हणून तुम्ही सांस्कृतिक पद्धतीने, वैदिक पद्धतीने, पुराण पद्धतीने, वेदोक्त शास्त्रोक्त पुराणोक्त पद्धतीने वैचारिक पातळी सांभाळून शिवशक्ती गणेश मंडळाची गेल्या 19 वर्षापासून तुम्ही जोपासना करता. म्हणून याच्याकरता तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्या विद्येचं दैवत गणेश बाप्पा, विघ्नहर दैवत गणेश बाप्पाची कृपा तुमच्यावर हो, परिसरावर हो, अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मला आता वारीला पंढरीला पळायचंय. मलाही तुमचे आशीर्वाद द्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.